एका श्रीमंत घरचा बिघडलेला मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा बनला? आज आपण डोनाल्ड ट्रम्प यांची रंजक गोष्ट पाहणार आहोत। 1946 मध्ये ट्रम्प यांचा जन्म झाला। लहानपणापासून ते खूप खोडकर होते। शेजारच्या मुलांना दगड फेकणं आणि वर्गात शिक्षकांना त्रास देणं ही त्यांची सवय होती। त्यांच्या या वागण्यामुळे कंटाळून त्यांच्या वडिलांनी वयाच्या 13व्या वर्षी त्यांना न्यूयॉर्क मिलिटरी अकॅडमीमध्ये पाठवलं। तिथले कडक शिस्तीने ट्रम्प यांचे आयुष्य बदलले। बिझनेसमध्ये आल्यावर त्यांनी त्यांच्या वडिलांसारखे साधे प्रकल्प नाही तर आलिशान इमारती बांधण्यावरती भर दिला। ट्रम्प टॉवर हे त्याचे एक मोठे उदाहरण आहे। राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बराक ओबामांच्या अमेरिकन नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करून मोठी खळबळ उडवून दिली होती, ज्याला बर्थर मुवमेंट म्हटलं जातं। आणि त्या आधारे त्यांनी 2015 ची इलेक्शन जिंकून ते अमेरिकेचे प्रेसिडेंट देखील झाले। त्यानंतर 2020 मध्ये त्यांचा पराभव झाला, कारण की त्यांना कोरोनामध्ये परिस्थिती नीट हँडल करताना आली। त्यांनी 2024 मध्ये पुन्हा एकदा जगाला थक्क केलं। 2024 च्या इलेक्शन मध्ये ते परत एकदा निवडून आले आणि त्यांनी त्यावेळी स्ट्रॅटेजी वापरली, मॅडमॅन स्ट्रॅटेजी। तर ही मॅडमॅन स्ट्रॅटेजी म्हणजे स्वतःला इतकं अनप्रिडिक्टेबल दाखवणं की समोरचा शत्रू घाबरून जाईल। ते जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हेच त्यांना जगाला दाखवायचं आहे। आणि सध्या जे इराण आणि इस्रायलचे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की कशा प्रकारे ट्रम्प हे वागत आहेत। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर डबल इंजिन ला आता सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।